प्रत्येक व्यक्तीमध्ये एक व्यक्तिविशेष महत्त्व गुण असतात. ते गुणच त्यांना पुढे आणतात. आपण वेगवेगळ्या कला पाहिल्या आहेत. कोणी कलेला जादू म्हणतो, तर कोणी कलेला अंधविश्वास, तर कोणी अंधश्रद्धा. मात्र या कलेचा वापर करून लोकांचा फायदा होत असेल आणि त्याचाच पुरावा लोक देत असेल तर काय? बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये असे व्यक्ती ज्यांना एक वेगळीच कला अवगत आहे आणि ती कला आहे जमिनीखाली पाणी शोधण्याची. असे त्या व्यक्तीचे नाव गणेश राठोड, राहणार सावरतेली, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. गणेश राठोड यांचे या कलेचा उपयोग करून त्यांनी अनेक लोकांना जमीनखाली पाणी शोधण्यासाठी मदत केली आहे. त्यांच्या या कलेचा फायदा गावातील बरेच लोकांना झाला आहे. त्यांनी ज्यांची या कलेच्या सहाय्याने मदत केली आहे अशी लोकांना कृषी समृद्धी टीव्हीचे प्रतिनिधी शरद गीते यांनी संपर्क साधला असता त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. राठोड यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. त्यांची 50 फूट खोल विहीर ही पूर्णपणे एक थेंबही पाणी त्या विहिरीला येत नव्हतं. आपण त्यांच्या विहिरीला पाणी कसं आलं हे जाणून स्वतः आपण श्रीराम वसराम पवार यांच्यासोबत आहे. ते कसं पाणी आलं ते आपल्याला सांगणार आहे. विहिरीला पाणी नव्हतं तर गणेश राठोडनं आम्हाला माहीत पडलं की गणेश राठोड पाणी दाखवलं आहे, म्हणून आम्ही त्या गणेश राठोडला आणलं. त्यानं आपल्याला बोर दाखवला, त्याच्यानंतर बोर घेतला तर पाणी लागलं आम्हाला. तुम्हाला समजा विहिरीला 50 फूट विहीर खोल खाल्ली होती, पाणी नव्हतं, त्यामुळे तुमच्या पूर्ण असं मावळलं होतं की आपल्या विहिरीला पाणी लागेल. तर तुम्ही गणेश राठोड यांच्याकडे गेले आणि त्यांना आडव्या बोरसाठी पाणी विचारलं, तर तुम्हाला आडव्या बोरचं पाणी कितीचं लागलं? तरी 2.5 पाणी लागलं आम्हाला. म्हणजे 2.5 पाणी भरून चालतो. आपण स्वतः श्रीराम वसराम पवार यांच्या विहिरीवर आलेलो आहे. आपण पाहू शकता की त्यांच्या विहिरीची खोली 50 फूट आहे. आपण पाहू शकता की श्रीराम वसराम राठोड यांच्या विहिरीची खोली 50 फूट आहे. त्यांना एकही सेम पाणी नव्हता. पण गणेश राठोड यांनी आडव्या बोरचं 100 फुटावर पाणी दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचा विहिरीचा पॉईंट थोडा चुकलेला आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला आडव्या बोरमध्ये पाणी येऊन जाईल आणि 2.5चा पाईप फुलपणे भरून येत आहे. गणेश राठोड यांना ही कला अवगत आहे. या कलेचा वापर करून त्यांनी आतापर्यंत शेकडो लोकांची मदत केली आहे. कलेच्या सहाय्याने लोकांना ते निःशुल्क मदत करतात. मात्र या कला अवगत असल्याचा त्यांना जरा देखील गर्व नाही. आलेलो आहे सावरतेली या गावामध्ये. गणेश कृपा राठोड हे एक बोरचं पाणी दाखवते व विहिरीचे पाणी दाखवतात. ते किती सत्य त्यांच्या याच्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी आपण कृषी समृद्धी टीम ही एक सावरतेली इथे पोहोचलेली आहे. आपण विचारू शेतकऱ्याला की तुम्हाला किती पाणी दाखवलं होतं आणि तुम्हाला पाणी किती लागलं. मला सांगा की गणेश राठोड यांनी तुम्हाला पाणी दाखवलं होतं, तर ते तुमचा बोर किती वेळ चालतो? बोर चालतो, रात्रंदिवस चालतो बोर. तुम्हाला म्हणजे पाणी म्हणजे त्यांनी किती HP सांगितलं होतं, म्हणजे सांगितलं होतं की कोणत्या प्रकारे सांगितलं होतं की किती HP लागेल, किती हॉर्स पॉवर, किती मोटर किती चालेल हे सांगितलं होतं? आम्हाला सांगितलं होतं त्यांनी 5ची मोटर रात्रंदिवस चालन बा, म्हणजे रात्रंदिवस. त्याप्रमाणे तुम्हाला पाणी लागलेलं आहे का? जबरदस्त पाणी आमची रात्रंदिवस मोटर चालते. म्हणजे रातभर दिवसभर चालते. 1 मिनिटही मोटर बंद करायचं काम नाही. 5चं पाणी लागलेलं आहे तुम्हाला? 5चं पाणी लागलेलं आहे. 1 मिनिटं बंद करायचं काम नाही. तुम्ही बोरवेल किती खाली खोदला होता? आम्ही 250 फूट गेलेले. 250 फुटावर तुम्हाला एकही मिनिटं बोरचं पाणी कमी बंद पडून नाही राहिलं. बंद पडणार. आपण आता शेतकऱ्याची स्वतः बाईट घेतलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 5चं पाणी दाखवलं होतं आणि 5चंच पाणी लागलं आणि 5ची मोटर ही एकही मिनिटं बंद करायचं काम पडत नाही. आपण अजूनही काही शेतकऱ्याच्या बाईट घेऊ. कृषी समृद्धीच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा कृषी समृद्धी टीव्ही सोबत दिलखुलास चर्चा पहा. आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार तालुक्यात आलेलो आहे, सावरतेली इथे. अशी व्यक्ती महत्वाला आपण आज भेटणार आहोत की त्यांच्याकडे अशी एक कला अवगत आहे की त्यांनी भरपूर म्हणजे हजारो जणांना पाणी दिलेलं आहे. आपण प्रथम त्यांचा परिचय घेऊ. माझं नाव गणेश कृपा राठोड, राहणार सावरतेली, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. मला सांगा सर की आपण ही जी विद्या आहे ही कधीपासून आपल्याला अवगत झालेली आहे? मला ही विद्या 2009 पासून अवगत झालेली आहे. आपण ह्या विद्या म्हणजे विद्या आपल्यालाच अवगत आहे की आपल्या घरात म्हणजे एखाद्याला अजून समजा वंशात एखाद्याला अवगत आहे? नाही, मला ही एक संत कृपेने मिळालेली एक विद्या आहे
माझ्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला ही विद्या होत नाहीये. त्या अगोदर म्हणजे तुमच्या घरात कोणीच समजा ह्या विद्या म्हणजे पाणी दाखवत नव्हतं. नाही. सर हे आपण पाणी दाखवतात तर हे कोणत्या पद्धतीने पाणी दाखवतात? मला पाणी बघताना मला कशी नारळ लागत नाही, कुठली काडी लागत नाही, काही लागत नाही. ज्यावेळेस मी पॉईंट चेक करण्यात जातो तेव्हा मला त्या क्षेत्रामध्ये हिंडल्यानंतर, त्या जमिनीवर हिंडल्यानंतर माझं पाय त्या नळावरती पडल्यानंतर आपोआप मला गोल गोल फिरायला येतं. आणि ते फिरल्यानंतर त्या पाण्याची गती, त्या फिरण्याच्या गतीवरून ते किती एचपीचं पाणी आहे हे मी अचूक सांगतो. सर मला एक सांगा की ह्या जी विद्या तुम्हाला अवगत झाली ही समजा ही विद्या कधीपासून अवगत झालेली आहे? 2009 पासून अवगत झालेली आहे विद्या ही. आतापर्यंत तुम्ही किती बोरवेलला पाणी दिलेलं आहे किंवा विहिरीला पाणी दिलेलं आहे किती? मी आतापर्यंत 550 बोरांना पाणी दिलेलं आहे आणि 110 विहिरी झालेल्या आहेत. मी राहायला पुण्याला होतो, पेरणे फाट्याला. तेव्हा तिथून मी पार राशे, भोसे, चिंबळी, कुरळी, आळंदी, चाकण आणि राजनगाव, गणपती या परिसरात खूप काही पाणी दिलेलं आहे. मला एक अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही घरून सुद्धा पाणी देतात, एक गोष्ट खरी का होती? बरोबर आहे. मी घरून पण पाणी देतो. समजा एखाद्याला जर एखाद्या प्लॉट मध्ये पाणी बघायचं असेल, त्यांना मी म्हणतो तुम्ही प्लॉट वरती जा आणि त्या फोनवरती, मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करा आणि तिथं गेल्यानंतर त्यांना मी फिरण्यास सांगतो. ते फिरण्याचं ते तर तो पॉइंट पाण्यावर गेला की तर मला इकडं जाणवतं की बिलकुल मला पण गोल गोल फिरायला येतं आणि त्याची अचूक मी ते पॉइंट काढून देतो त्यांना. आणि त्यांना म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला तिथं तुम्ही पॉइंट केला, खून करा, तिथं एक फरशी किंवा काहीतरी घ्या खाली सपाटीला आणि त्याच्यावर गोल दगड ठेवा आणि दोन्ही पाय त्याच्यावरती ठेवा आणि ते बसा बॅलन्स देऊन. तुम्हाला काय होतं तेवढं सांगा आणि फोन करून मला परत सांगा. मला सांगा सर की ही जी विद्या तुम्हाला अवगत आहे, तुम्ही जे पाणी दाखवता आतापर्यंत किती जणांना म्हणजे किती जणांना तुम्ही पाणी दाखवलेलं आहे आणि किती जणांचं पाणी हे फेल गेलेलं आहे? आतापर्यंत मी जे पाणी दाखवलेलं आहे 550 बोर मध्ये, तर एकही बोर फेल गेलेलं नाही. त्याच्यामध्ये पाणी कमी जास्त लागलेलं आहे, पाणी पण काही फेल गेलेलं नाही, एकही कोरडा बोर गेलेलं नाही. आम्ही पण सर्वे केला होता काही ठिकाणचा, तर तिथं पाणी समजा या भागात भरपूर लागलेलं. तुम्ही महाराष्ट्रभर समजा किती ठिकाणी पाणी दिलेलं आहे आतापर्यंत? मी तिकडेच पुण्याला दिलेलं आहे. पुण्या ठिकाणी मी राहायला होतो त्या परिसरात खूप काही पाणी दिलेलं आहे. तिथं मला पाण्याचं, ते आमचे गवते साहेब आहेत, ते कापरे साहेब, ते मला पाण्याचे MD म्हणतात आणि भूजल तज्ञ म्हणून ते मला तिथं सांगायचे. मला माझ्याकडे आले की कुठं चाले, ते भूजल तज्ञ आणि पाण्याचं MD. ह्या विद्यापासून तुम्हाला काही अपाय होतो का? जी विद्या तुम्ही प्रांगत म्हणजे तुमच्या शहरात म्हणजे पंचमहाभूतात तुम्ही ती जागवलेली विद्या आहे, याच्यापासून तुम्हाला काही त्रास आहे का? बरोबर आहे. जेव्हा मला एखादं पाणी मोठं असेल त्या पाण्यावरती पाय ठेवल्यानंतर त्रास होतो, कारण असं खूप वेळ त्रास होतो आणि नंतर मग हळूहळू चालेल होतो. तर ह्या विद्येचं समजा तुम्ही पाणी दाखवतात तर त्या विद्येचं तुम्ही समजा मानधन घेता काय की फी तुमची काय फी? याच्या पहिले मी फी घेतच नव्हतो आणि 3 वर्ष मी फ्री सेवा केली. कारण आणि नंतर जेव्हा लोकांची असं हे होऊ लागलं की ज्याच्या शेतामध्ये गेलो आणि पाणी बघत असताना दुसरे यायचे, ते पण सांगायचे माझं बघा, आणि ते खूप काही त्रास व्हायचा. कुणाला बोर घ्यायचं नसेल तरी ते पाणी बघून घ्यायचे आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये हिंडायचं आणि मारत पण नव्हते, बोर मारत नव्हते आणि विनाकारण त्यांच्या भावना जागरूक व्हायच्या, काही घेणं देणं नाही. आणि ते त्रास मला व्हायचा ना, माझं काम दुसरं सोडायचं आणि नंतर हिंडायचं आणि ते काही फायदा घेत नव्हतं. तुम्ही आम्हाला दाखवू शकता का तुम्ही पाणी कसं दाखवता? म्हणजे तुम्ही पाणी जे दाखवतात ते यांच्या म्हणण्यानुसार हे पाणी एकदम ॲक्युरेट दाखवतात आणि त्यांचे एकही बोर फेल गेलेले नाही. आपण आता थोड्याच वेळात ते पाणी कसं दाखवतात आणि कसं क्षेत्र फिरतात हे आपण थोड्याच वेळात पाहू.